नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काय बघितलं होतं तर स्केलर प्रॉडक्ट बघितला. स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय? when we take product of two vectors then we get a scalar quantity. It is called as scalar product. Now when two vectors, when we consider and take a product, if it is vector quantity then it is called vector product. याचा अर्थ काय? जर समजा तुम्हाला दोन वेक्टर दिले ए बार आणि बी बार, त्यांचा प्रॉडक्ट घ्या म्हणून सांगितला आणि तो प्रॉडक्ट घेतल्यानंतर जर तुम्हाला समजा वेक्टर क्वांटिटी मिळाली तर त्याला आपण म्हणतो वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट. आता स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट मध्ये हा पहिला फरक झाला की स्केलर प्रॉडक्ट मध्ये स्केलर क्वांटिटी, वेक्टर प्रॉडक्ट मध्ये वेक्टर क्वांटिटी. जरा बघा इकडे आता. नाउ कन्सिडर टू वेक्टर्स. सपोज दिस इज द ए बार and this is the b bar vector and they makes angle theta, smaller angle theta. आता या दोघांचा स्केलर प्रॉडक्ट तू घेतलास तर काय होतो? ए बी कॉस थीटा. पण आता इथं कसं आहे? when we take a bar cross b bar it gives vector quantity, suppose c bar. आता हा जो c bar आहे हा वेक्टर आहे म्हणून त्याला मॅग्निट्यूड पण येणार आणि डायरेक्शन पण येणार. मग त्या सी बारचं मॅग्निट्यूड कसं काढायचं? म्हणजेच ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड कसं काढायचं? तर त्याचं मॅग्निट्यूड हे ए बी साइन थीटा. डॉट प्रॉडक्ट मध्ये कॉस थीटा आला होता, इथं साइन थीटा येतो आणि याची डायरेक्शन आपण देणार आहे ती म्हणजे राईट हँड रूल प्रमाणे. म्हणून मी असं लिहितो ए बी साइन थीटा इंटू यू कॅप, वेर यू कॅप इज अ वेक्टर, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी. म्हणजे आता ए क्रॉस बी जर घेतलं तर त्याचा मॅग्निट्यूड ए बी साइन थीटा आणि हा वेक्टर असणार आहे. आता हे यू कॅपची डायरेक्शन कसं देणार तुम्ही? तर ती डायरेक्शन तुम्हाला राईट हँड स्क्रू रूलनं पण देता येते आणि राईट हँड थंब रूलनं देता येते. आता राईट हँड थंब रूल बघा कसं आहे. आता इथं बोर्ड हे प्लेन आहे आणि ह्या प्लेन मध्ये दोन्ही वेक्टर्स आहेत. त्यावर तुम्हाला पकडताना प्लेन मध्ये पकडायला पाहिजे या पद्धतीनं. हा राईट हँड तुम्हाला या पद्धतीनं पकडायचा आहे. आता इथं ही जी बोट आहेत, कर्ल फिंगर्स आहेत, हे ए क्रॉस बी म्हणजे ए कडून बी कडे गेली पाहिजेत. आता इथं बघ, हा ए क्रॉस बी, मी असं पकडणार ए क्रॉस बी आणि ज्या डायरेक्शन मध्ये थंब असेल ती डायरेक्शन म्हणजे सी बारची असणार, ए क्रॉस बी ची असणार. सो व्हेरी सिंपल रूल. होल्ड अ हँड इन द प्लेन ऑफ फिगर and if curl finger gives direction of rotation from A to B, then thumb gives direction of resultant vector C bar A cross B. सरळ आहे तो A आणि B च्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे बाहेर. विषय एवढा आहे की तो आउटवर्ड असणार का इनवर्ड असणार. आता इथं बघा ए क्रॉस बी म्हणजे इथं अशा पद्धतीने फिरलाय हात. ए क्रॉस बी अँटी क्लॉकवाईज आहे पण बोट सुद्धा अँटी क्लॉकवाईज धरलेले आहेत आणि आता थंब आउटवर्ड आला म्हणजे इथं सी बार या प्लेनला परपेंडिक्युलर आणि आउटवर्ड आहे. हेच मी इथं असं दाखवू शकतो. आता हा वेक्टर ए बार, हा वेक्टर बी बार आणि इकडं हा असा सी बार. ह्याचा मॅग्निट्यूड ए बी साइन थीटा. करेक्ट. आता समजा जर तुम्हाला बी क्रॉस ए पाहिजे असेल तर याचं मॅग्निट्यूड सेम बी ए साइन थीटा, पण डायरेक्शन कशी? आता डायरेक्शन ठरवण्यासाठी राईट हँड रूल. आता बी क्रॉस ए म्हणजे हा वेक्टर ए बार आहे, हा वेक्टर बी बार आहे आणि इकडून फिरायचंय तुम्हाला बी क्रॉस ए. त्या हा थंब आहे
बघा कसा होतो, तुम्हाला या पद्धतीने फिरला पाहिजे, राईट, इन द डायरेक्शन ऑफ क्लॉकवाईज डायरेक्शन. मग अशी अँटी क्लॉकवाईज होता, आता क्लॉकवाईज आहे, तुम्ही फिरायचं नाही असं उलटा बिलटा, हात फिरवायचा आहे, या पद्धतीने होता. आता फक्त त्याला एवढं असं करा, बघा थंब आतमध्ये गेला, म्हणजे आता सी बारची डायरेक्शन कशी आहे, इनवर्ड आहे. इनवर्ड म्हणजे आता माझ्या डायग्राममध्ये ती डाऊनवर्ड जाईल सी बार, पण याचा विचार आणि याचा विचार करता हा मायनस सी बार असणार आहे. का? कारण तुम्हाला माहित आहे टू व्हेक्टर्स हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन दे आर अपोजिट व्हेक्टर्स. म्हणून याच्यात ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, बट ए क्रॉस बी अपोजिट टू द बी क्रॉस ए, निगेटिव्ह वेक्टर असणार आहे तो. म्हणून कायम लक्षात ठेवा, अँटी क्लॉकवाईज वेक्टर असेल तर सी बार परपेंडिक्युलर टू प्लेन डायरेक्टेड आउटवर्ड. इफ वी कन्सिडर क्लॉकवाईज देन परपेंडिक्युलर टू प्लेन इनवर्ड. आउटवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह म्हणायचं, इनवर्ड म्हणजे निगेटिव्ह म्हणायचं. थोडक्यात एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे झेड डायरेक्शन मध्ये असणार आहे सी बार. मग तो प्लस झेड ला असेल when anti-clockwise direction and for clockwise direction it is negative z axis. आणि मग आता मॅग्निट्यूड या थीटावर अवलंबून आहे. जर समजा थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल, याचा अर्थ काय, when two vectors are parallel थीटा 0 साइन 0 किती असणार आहे, 0 असणार. त्या केसमध्ये ए क्रॉस बी च मॅग्निट्यूड 0 येणार. So when two vectors are parallel, theta 0, sin 0, 0. So in that case, their cross product is always 0, 0 vector. Opposite gain, तो opposite घे, theta 180 येतो, sin 180 परत काय येणार आहे, त्या ठिकाणी 0 येणार. म्हणून त्याच वेक्टरचा त्याच्याशी जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो 0 वेक्टर असतो. एक क्रॉस ए 0 येणार, कारण त्याचा त्याच्याशी अँगल 0 झाला, साइन 0, 0 आहे. म्हणून आयडेंटिटी काय सांगते, ए क्रॉस ए 0. आणि म्हणून आय क्रॉस आय 0, जे क्रॉस जे 0, के क्रॉस के 0. त्याचा त्याच्याशी क्रॉस प्रॉडक्ट कायम 0 येणार. अकॉर्डिंग टू दॅट आयडेंटिटी वी गेट आय क्रॉस आय 0, जे क्रॉस जे 0, के क्रॉस के 0. आता इथं थीटा तुम्ही व्हेरिएबल आहे 0, मग 30 असेल, 60 असेल, 90 असेल तर थीटा जर 90 असेल तर काय होईल, साइन 90 1, तर तिथं प्रॉडक्ट ए बी येणार. समजतंय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की थीटा वरती ए क्रॉस बी डिपेंडंट असणार आहे. ठीक, थँक्यू.